नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांना अवघा महाराष्ट्र माऊली या नावाने ओळखतो. हो बरोबर, संत ज्ञानेश्वर महाराज. चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासाची आणि कार्याची ओळख करून घेऊ. तब्बल 725 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, पण तरी आजही अख्खा महाराष्ट्र त्यांना माऊली याच नावाने ओळखतो. माऊली म्हणजे आई. हे फक्त एक नाव नाही, तर ती एक भावना आहे त्यांच्याबद्दलच्या अपार प्रेमाची, आदराची आणि मायेची. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विश्वात माऊलींचं स्थान इतकं मोठं आणि इतकं अढळ का आहे? तर न भूतो न भविष्यती, म्हणजेच त्यांच्यासारखं कुणी झालंच नाही आणि होणारही नाही. पण असं का म्हटलं जातं? तर चला पाहूयात. कितीतरी पिढ्या उलटून गेल्या, पण समाजातल्या प्रत्येक माणसाने त्यांना आपल्या मनात जपलं आहे, एक अढळ श्रद्धास्थान म्हणून. पण का बरं? त्यांच्या विचारांमध्ये अशी काय जादू आहे की त्यांचं स्थान आजही आणि तसंच पुढेही राहील? पण हे सर्व इतकं सोपं नव्हतं. हे अढळ स्थान मिळवण्यासाठी आधीचा त्यांचा प्रवास खूप खडतर होता. त्यांच्या बालपणीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. सुरुवात होते 13व्या शतकात. आपेगाव गावाचं नाव आणि त्यांचे आईवडील विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. गोष्ट अशी होती की त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता, पण गुरूंच्या आज्ञेवरनं त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्या काळच्या समाजाला हे मान्य नाही झालं. त्या समाजाने या कुटुंबाला स्वीकारायलाच नकार दिला आणि त्या 4 लहानग्या भावंडांवर संन्यासाची मुलं असा शिक्का मारला गेला आणि त्या संपूर्ण कुटुंबालाच वाईट टाकलं गेलं. त्यांना त्यांचे साधे धार्मिक संस्कार करण्याचे हक्कसुद्धा नाकारण्यात आले. मुलांची मुंज करायची पण परवानगी नव्हती. जेव्हा विठ्ठलपंतांनी यातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला, तेव्हा त्यावेळच्या धर्मपंडितांनी एकच मार्ग सांगितला की देहदंडाची शिक्षा. हो, हा एकच उपाय सांगितला. पण आपण म्हणजे आपल्या मुलांना कुठल्याही सामाजिक संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांना भविष्यात कुठलाही त्रास होऊ नये यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायचित्त घेतले. त्यांनी एवढा मोठा त्याग केला, पण तरी समाजाचा जाच काही थांबला नाही. पण म्हणतात ना, जिथे दुःख असतं तिथेच काहीतरी महान जन्माला येतं, महान कार्य जन्माला येतं. आणि याच संघर्षातून एक दैवी कार्याचा जन्म झाला. त्यांचे मोठे बंधू व त्यांचे गुरुसुद्धा म्हणजेच निवृत्तीनाथ, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरांनी एका अशा मोठ्या कार्याला सुरुवात केली की जे पुढे जाऊन एक इतिहास घडवणारं होतं. हे कार्य होतं भगवद्गीतेवर लिहिलेली एक टीका, म्हणजेच भावार्थ दीपिका, जिला आज आपण म्हणतो ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरी नावाने आपण ओळखतो. पण हे फक्त एक भाषांतर नव्हतं, तर ही एक क्रांती होती. हो, खूप मोठी क्रांती. कारण तोपर्यंत जे ज्ञान फक्त संस्कृत जाणणाऱ्या पंडितापुरतंच मर्यादित होतं, ते ज्ञान माऊलींनी सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजेच आपल्या मराठी भाषेत आणलं व ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडून दिले. नेवासा इथे सच्चिदानंद बाबांनी हा ग्रंथ लिहून घेतला आणि माऊलींचा आपल्या मराठी भाषेवरचा अभिमान आणि प्रेम पहा. ते म्हणतात, माझा मराठीचे बोलू कौतुके परी, अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. म्हणजेच मी माझ्या मराठीतून असे काही बोलेल, अशी अक्षरे जुळवून आणीन की ती गोडीला अमृतालाही हरवतील. काय प्रचंड आत्मविश्वास आहे पहा. सुमारे इसवी सन 1290 पूर्ण झालेला हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये जवळपास 9000 ओव्या आहेत मित्रांनो, 9000. आणि आजही इतक्या वर्षानंतर या ओव्या लाखो लोकांना जगण्याचा मार्ग दाखवतात. ज्ञानेश्वरीनंतर त्यांचा आणखी एक ग्रंथ आहे, तो म्हणजे अमृतानुभव. ज्ञानेश्वरी जशी सर्वांसाठी होती, तसा अमृतानुभव जरा खोल तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी होता. यात जीव आणि ब्रह्म एकच कसे आहेत याचं गहन चिंतन आहे. खरं तर मराठी तत्त्वज्ञानाचा हा सर्वोच्च ग्रंथ मानला जातो. आणि हो, माऊलींचं कार्य फक्त ग्रंथ लिहिण्यापुरतं मर्यादित होतं का? हो, तर अजिबात नाही. त्यांनी जे केलं ते याच्या पुढेही होतं. चंद्रभागेच्या काठावर पंढरपुराच्या वाळवंटात एका खऱ्या अर्थानं आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातला गेला. हे त्यांच्या पसायदानातून अगदी स्पष्ट दिसतं. जो जे वांछील तो ते लाहो, म्हणजेच ज्याला जे हवंय ते त्याला मिळो. ही प्रार्थना फक्त माणसापुरतीच नाही, तर पूर्ण विश्वासाठी संपूर्ण जीवसृष्टीसाठी आहे.
आणि ही विशाल आईसारखी माया, त्यांच्यात ही विशाल आईसारखी माया आहे, म्हणूनच तर त्यांना आपण सगळे माऊली म्हणतो. त्यांनी जात, पंथ, वर्ण आणि या सर्व भिंती तोडून टाकून वारकरी संप्रदायाचा मजबूत पाया रचला. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार आणि चोखामेळा या समाजातल्या प्रत्येक स्तरातून आलेल्या संतांना एकत्र आणलं आणि खऱ्या अर्थात अध्यात्मातल्या समानतेचा झेंडा फडकवला. त्यांचं आयुष्य खूप लहान होतं पण खूप प्रभावी. आता आपण त्यांच्या आयुष्याचा शेवटचा पण तितक्याच महत्त्वाच्या प्रवासाकडे वळू. अमृत अनुभव लिहून झाल्यावर माऊलींनी सर्व संतांसोबत तीर्थयात्रा केली आणि ही यात्रा संपल्यावर त्यांना जाणीव झाली, आपलं या जगातलं कार्य आता पूर्ण झालं. मग त्यांनी एक निर्णय घेतला, संजीवन समाधी घेण्याचा. संजीवन समाधी म्हणजे काय हो, तर जिवंतपणी स्वतःच्या इच्छेने आपला देह सोडून त्या परमतत्वात विलीन होणं. आणि हा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 21 वर्ष. आणि मग इसवी सन 1296 आळंदीच्या पवित्र भूमीत इंद्रायणी नदीच्या काठावर हा ज्ञानाचा सूर्य कायमचा त्या चिरंतन चेतनेमध्ये विलीन झाला. आणि त्यांच्या पाठोपाठ अवघ्या 1 वर्षाच्या आत त्यांचे भाऊ सोपानदेव, बहीण मुक्ताबाई आणि त्यांचे मोठे बंधू व गुरु निवृत्तीनाथ या सर्वांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली. पण एक प्रश्न मागे उरतोच मित्रांनो, 13व्या शतकातल्या अवघ्या 21 वर्षातला एक तरुण संत यांनी दिलेला समानतेचा व संपूर्ण विश्वावर प्रेम करण्याचा संदेश शेकडो वर्ष उलटून गेली तरी आजही लाखो लोकांच्या मनावर कसं काय आहे आणि कसं काय प्रेरणा देत राहतो. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. पण मित्रांनो, हे खरं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की हे करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.